गेलं। आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेणं यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि खास करून ज्यांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित आहे अशा आपल्या सर्वांच्या ताई संसदपट्टू पुरस्कार कधी मिळतो माहिती आहे ना तुम्हाला? संसद रत्न त्या ठिकाणी प्रभावीपणे भाषण मांडलं आणि ते प्रत्यक्षरित्या अंमलात आणल्यानंतरच मिळतो अशा आपल्या सर्वांच्या सुप्रियाताई आणि खास करून या स्टेजवर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2 दिवस आणि परत आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 2 दिवस काय योगायोग असन सक्षनाताई पण या ठिकाणी उपस्थित आहे। आता ज्यांनी भाषण केलं आपल्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मुंबई नवी मुंबई आपल्या देशमुखताई सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेल्या आहे आणि सर्वच व्यासपीठावरील तात्या आहेत आपले सगळेच बंशीभाऊ आपले संपतराव मस्के आहेत लोटके सर आहेत आमचे इकडं सगळे व्यासपीठावरील आमचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघसाहेबांचा तात्यांचा पायगुणच लय चांगला आहे कधी न जुळणारा खटका जुळतोय आता का शेवट पायगुण लय महत्वाचा असतो। 2 जिल्हा अध्यक्ष असे भेटलेत ना एकदम शिवलेची यारी असल्यासारखीच एकदम खांद्याला लावूनच काम करतात तात्या आणि वाघसाहेब आणि सगळेच व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आपले आम आदमी पार्टी कम्युनिस्ट आंबेडकर चळवळीतले इतर संघटना सर्वच अजून काही बऱ्याच पक्षाच्या मान्यवरांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। सगळेच मान्यवरांनी समोर बसलेले सर्व माझी मायबाप जनता आता मी लय राजकीय भाषण केलं लय असं मोठमोठ्याला गप्पा मारल्या तर तुम्ही म्हणता तू या तळ आम्हाला माहिती आहे काय गप्पा मारितो आहे का नाही एवढं मी तुमच्याशी काय भाषण नाही करणार कारण मी काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय मला माहिती आहे सगळ्यांची लांबी उंची सगळ्यांना माहिती आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी मी ही विनंती करायला आलोय आपल्या तालुक्यामध्ये ही लोकसभेची संधी मिळालेली आता ती संधीचा आपल्याला फायदा केला पाहिजे बरोबर आहे ना। एक 25 वर्षापूर्वी आपल्या तालुक्याचे आदरणीय कैलासवासी गुलाबराव शेळके यांना लोकसभेच्या निवडणुकीची संधी मिळाली होती पण ती त्यांना यश मिळालं नाही पर्यायाने त्यांना पराभव मान्य करावा लागला पण आज इतकी परिस्थिती जुळून आली आता यामध्ये आपला तालुका कमी नाही पडला पाहिजे आणि सगळ्यांना एक सांगतो अभिनय तो कभी नाही आता नाही तर परत इसरायचं सगळ्यांना आता गुगलचं युग आहे का नाही गुगल आता टोपीवाले पेट्यावाले हे माझ्यासारखेच आहेत म्हणाले कमी शिकलेले म्हणजे तुमच्याच रेंजमधला मी पण आहे पण मी जरा माणसात फिरून थोडा हुशार झालोय बरोबर ना। गुरुजी पण आहे तिथं गुरुजी हे जोडी तर लय आता निळबी टाकून आली वाज कडक हे मात्र ब्रँड गेला नाही भाऊ हे पहिले शिक्षक लोकांचा एक ब्रँड असायचा निळीचे कपडे घातले का ते शिक्षक असायचे सगळेच आता आमचे वडील पण आहे बघ आहे त्यांच्या पण अंगाला निळीचे कपडे आहे का नाही पण जे माध्यमिकचे शिक्षक आहे ना आता संभा सर माध्यमिकचे बघा ना कसे खादी एकदम व्हाईट ताई हे शिक्षक लोकांचं माझ्या एवढं प्रेम आहे ना एवढं भरभरून मत देणार ना शिक्षकाचा हात जरी असं बाजूला केला ना रिटायर असू नाही तर आत्ताचा शिक्षक असू तो माझ्याशिवाय फुली नाही मारणार कोणाला आणि मी ज्या गावात जातो ना बघा ते आमचे मुळे गुरुजी हे प्रत्येक गावात आहे ना 2-4 रिटायर शिक्षक आहे ना मी जर यायचं ठरलं ना गावात एखाद्या ते सकाळी 10 वाजल्यापासून येशीत माझी वाट बघा त्यात पार मग मी संध्याकाळी गेलो तरी विचारे थांबायचं म्हणजे वेगळं प्रेम आहे एवढं या ठिकाणी सगळं सांगायचं तात्पर्य काय आपल्या गुगलचं युग आहे आपण गुगलवर जर माहिती टाकली ना पारनेर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आपल्याला लगेच माहिती कळणार त्या तालुक्यात आतापर्यंत कोण आमदार झालं कोण खासदार झालं कोण सभापती झाली सगळी माहिती मिळेल आपल्या तालुक्यात जर आमदार टाकले तर सगळी माहिती मिळेल का नाही पार बाबासाहेब ठुबे असू भास्करराव आवटी असू नंदकुमार झावरे वसंतराव झावरे नामदेवराव गुंजाळ
ते भगत पण होते ना, बाळासाहेब भगत, अनेक माझ्यापर्यंत. पण मी आमदार झालेलो कळालं नाही, मला आमदार की होस तर कळालंच नाही बा काय कोणचा दिवस असन. आमदार झाल्याला कळायच्यातच आमदारकी गेली का नाही. याला काय कधी कधी नाही का एखाद्या पोराच्या हातात चॉकलेट देतं ते फेकून देतं, तशी गंमत झाली तात्या. पण मी फायदा केला बरं का मतदारसंघाचा. तुम्ही काय राग बघू नका रागाने. सगळ्यात जास्त तुम्हाला समाधानकारक कामं मंजूर केले का नाही, मी कामं आणले का नाही. एवढं तुम्हाला सांगतो, आपण गुगलवर जर माहिती टाकली ना, आपल्या तालुक्यामध्ये आमदार किती झाले आणि जर खासदार किती जर माहिती टाकली ना, ती निरंक निघणार आहे. काय निरंक म्हणजे आजपर्यंत आपल्या तालुक्यात खासदार झाला कोणी, अनेक आमदार झाले, अनेक सभापती झाले, पण खासदार झाला का. ही तालुक्यासाठी पर्वणी सांगतो मित्रांनो, पर्वणी. आता त्यासाठी आहे ना, आपापसातले मतभेद बाजूला ठेवले पाहिजे, आपापसातले मतभेद बाजूला ठेवले पाहिजे. गावाच्या गाव एक झाले पाहिजे. हा प्रयत्न कुणी केला पाहिजे, तुम्ही केला पाहिजे का, तुम्ही केला पाहिजे. मी मागं पण एका मीटिंग मध्ये सांगितलं, आपल्या गावं आज आपल्या मतदारसंघामध्ये, आता मी प्रत्येक तालुक्यात फिरतो ना, प्रत्येक तालुक्यात स्पर्धा लागली. काय स्पर्धा, ज्या तालुक्यात जास्त मताधिक्यानं त्या तालुक्यात विजयी सभा घ्यायची. अरे आपण तर निवडून येणार रे, हे काळ्या दगडावरती पांढरी रेषी. पण या स्पर्धेमध्ये आपण जर मताधिक्याने कमी पडलो तर माझ्या मनात काय समज, मला ही जर विजयी सभा राऊरीत घ्यायची वेळ आली, कर्जत जामखेडला घ्यायची वेळ आली, श्रीगोंद्यात घ्यायची आली, शेवगाव पाथर्डीला घ्यायची वेळ आली, तर माझ्या मनात काय राहीनायला, आपण ज्या मतदारसंघासाठी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, ज्या मतदारसंघासाठी आपण रक्ताचं पाणी केलं, त्या मतदारसंघात मला कुठंतरी मताधिक्य कमी पडलं. हे माझ्या मनात काय आयुष्यभर ती ठिकाणी राहणार आहे, एक असं कुठेतरी हृदयात सल राहणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा राहणार आहे. अरे आपल्यातला माणूस आणि विजयी सभा कुठं बाहेर घ्यायला जायची वेळ आली. बरं आता आपल्या मतदारसंघ हा स्वाभिमानी कसा आहे, हा सेनापती बापटांचा मतदारसंघ आहे, हा आदरणीय अण्णासाहेब हजारेंचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातले माणसं आता आपण प्रत्येकाने स्वाभिमानाने आपण ही लढाई जिंकलो पाहिजे. जास्तीत जास्त मताधिक्य कसं वाढेल आपल्याला, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आता 2 दिवस आपल्या हातात राहिले. किती? हे 2 दिवस तुमचं आमचं सर्वांचं राजकीय भवितव्य घडवणार आहे. काय हे 2 दिवस तुमचं आमचं सर्वांचं राजकीय भवितव्य घडवणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती, गावागावात बसा, गावागावात बसा. गावातले काय थोडेफार मतभेद असते ते बाजूला ठेवा. आता इथं पहा ना, या ढवळपुरीच्या व्यासपीठावर एकमेकाच्या विरोधात लढलेले डॉक्टर भनगडे आणि भागा नाना, सुखदेव चेअरमन कुठे, सुखदेव चेअरमन एकमेकाच्या विरोधात लढलेले आपल्या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी एकत्र आले. हा ढवळपुरीचा वारसा, ढवळपुरीचा विचार प्रत्येक गावागावात घेतला पाहिजे ना आता. आणि अवघड काहीच नाही. आपण जी विधानसभेची निवडणूक लढवली ती कोणाच्या विरोधात निवडणूक लढवली? शिवसेनेच्या विरोधात. आपल्या तालुक्याला एक कम्युनिस्ट विचारसरणी होती, नंतर शिवसेना, काँग्रेस, नंतरच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, अशा विचारसरणी आपल्या तालुक्याला 2 विचारसरणी, एक काँग्रेस विचारसरणी, एक कम्युनिस्टांची. नंतरच्या कालखंडात शिवसेना आली आणि काँग्रेस, अशा विचारसरणीचा आपला मतदारसंघ आहे. आणि त्या विचारसरणीच्या मतदारसंघामध्ये आपण 2019ला विधानसभा लढवली, राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना अशी निवडणूक लढवली. त्यावेळेस तुम्हीच मला 61,000 मतांनी निवडून दिलं. किती? तुम्हीच निवडून दिलं. त्यावेळेस विरोधात आपल्या शिवसेना होती, शिवसेनेचे स्टँडिंग आमदार होते, स्टँडिंग उपाध्यक्ष होते, पण तुम्ही या ताकदीच्या विरोधात मला निवडून दिलं. पण आज तीच शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय थोरात साहेब आणि अनेक मान्यवरांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी राज्यामध्ये काम करते. म्हणजे आज शिवसेना पण आपल्या बरोबर आहे.
विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात शिवसेना आपल्याला काउंटर ताकद असताना त्या पक्षाच्या विरोधात आपण निवडणूक लढवली, आपल्याला 62,000 मताचं मताधिक्य मिळाले. आज आपल्या विरोधात जो उमेदवार आहे, आज शिवसेना आपल्या बरोबर आहे, आपल्या विरोधात जो उमेदवार आहे तो कुठला आहे? तालुक्यातला आहे का तालुक्याच्या बाहेरचा आहे? अहो बाहेरचा म्हणजे मतदारसंघातलाच नाही, त्या उमेदवाराचं आणि आपल्या तालुक्याचं काही घेणं आहे का? अरे मी ढवळपुरीत आलो, धोत्र्यात आलो, तिकडं वरच्या धोत्र्यात खालच्या धोत्र्यात तिकडं काळकुपला घुसलो, माळकुपला गेलो, तिकडं देवदैठणला गेलो, आपलं दैठणे गुंजाळला गेलो. प्रत्येक गावात शिदवंश लोक नावाने ओळखीतो का नाही? मी शिदवंश डायरेक्ट फेट्यावाले सहित आणि शाळेतल्या पोरासहित ओळखीतो का नाही सांगा? त्यो तिकडला तुमच्या गावातला एक माणूस ओळखीतो का? आणि तुम्ही पहा, मला तुम्ही आमदार केलं, तुम्ही माझ्याकडे कधी काम घेऊन आले, मी कधी कोणाला पक्ष विचारला, कधी कोणाला पार्टी विचारली? आल्याला माणूस आहे त्याचं काम करून द्यायचं, आलेल्या माणसाचं काम करून द्यायचं, हेच फक्त त्या ठिकाणी केलं. आज आपल्या विरोधातला उमेदवार बाहेरचा आहे, आपण सगळे एकत्र आहे, मग आज आपल्याला मताधिक्य वाढायला अडचण काय? आपल्याला कमीत कमी आपल्या मतदारसंघामध्ये किती मताधिक्य पाहिजे? मग आता असं आरडून जमणार नाही. आता गावात प्रत्येक गावातल्या लोकांनी टार्गेट ठेवायचं, कमीत कमी 80% गाव झालं पाहिजे. किती? 80% झालं पाहिजे. कारण बाहेरचा पाहुणा आता लई दिवस झाली, त्यांच्या बाप दादांनी आज्या काय म्हणायचं, आपल्या गावात तालुक्यात भाषण करायचं, भुईदंडाने पाणी आणू, नंतर बाप म्हणायचा पाणी आणू, ना तू तेच म्हणतो, काम काय केलं? काम शून्य. अरे हे लोक फक्त लोकांना फसवण्याचं काम यांनी 50-60 वर्षामध्ये केलं. आणि आपल्या तालुक्यातले काही लोक त्यांच्या नादी लागून काही लोकांनी टेंडर घेतलंय. मग टेंडर कसं आहे? टेंडर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यावर टीका करावं लागेल ना. मोबाईलला नसतो का रिचार्ज मारितो आपण, जोपर्यंत बॅलन्स संपत नाही तो मोबाईल चालतो, बॅलन्स संपला का मोबाईल गप्प पडतो. तसं यांचा रिचार्ज मारलेला आहे 13 तारखेला 6 वाजेपर्यंत. हे रिचार्ज परत 13 तारखेला 6 वाजून 5व्या मिनिटांनी जरी फोन केला ना, यांचं रिचार्ज नाही आणि यांचं मोबाईलचं डबडं होत जात असतं. पण काही लोकांना एक सवय असते, आपलं काही पत्रकारांनी सुद्धा नाही का मध्ये काय आपल्यावर आरोप केला, कोविड सेंटर. अरे त्या कोविड सेंटर मध्ये झाले, किती लोकांनी उपचार घेतला, किती लोकांनी कोविड सेंटर पाहिलं? अरे त्या कोविड सेंटर मध्ये आपण आपल्या जीवाची पर्वा नाही केली. आपण रात्रंदिवस त्या कोविड सेंटर मध्ये काम केलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरामध्ये 30,000 लोकांना आपण जीवदान दिलं. आणि त्या कोविड सेंटरवर काही दलाल पत्रकार लोकांनी आपल्या विरोधात बातम्या छापून चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला का नाही? तुम्ही बघितलं ना, कोविड सेंटर मधलं काम तुम्ही पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. शेवट आपण काम करीत असताना आपल्या जनतेला आज आपल्याला आपल्या आधाराची गरज आहे, त्या आधार देण्याचं काम केला. आपल्यावर दुसरी काय टीका केली जाते? निलेश लंके गुंडगिरी करतो. मी कधी गुंडगिरी केली का? अरे पण मी एखाद्याला नडायचं म्हणलं नडतो, यांना नडतो म्हणून मी गुंड ना. गरिबांना कधी त्रास दिला? कोणाला त्रास नाही दिला कधी, पण कुणी सांगायचं. पण यांचं कसं आहे, आतापर्यंत हे सगळे यांना यंत्रणा मॅनेज व्हायचे ना, मग लय चांगले. आता आपण जरा खट लागलो ना, कारण आपला तालुका कसा स्वाभिमानी आहे ना, आणि आपण तर डबल हटके. आणि आपल्याला एक सवय, मला पहिल्यापासून एक आवड आहे, नाद आहे ताई, मोठ्यांना खेटायचं. हा, मी शाळेत असताना कुस्त्या करायचो ना, मोठ्या पहिलवान बघून कुस्ती करायची. मोठ्याला पाडलं का आखाड्यात शिट्ट्या सगळ्या बघा. आणि पहिलवानला नक्की 2-2.5 लाख मतांनी पाडीत असतो. याच व्यासपीठावर काय सांगितलं होतं? या व्यासपीठावर मी विधानसभेच्या प्रचार सभेत सांगितलं होतं, कम से कम
50,000 सांगितलं होतं आणि 50,000पेक्षा जर मताधिक्य कमी पडलं ना म्हणलं सर्टिफिकेटच घेणार नाही. 50,000चं मताधिक्य वाढलं सर्टिफिकेट आणायला आलो का नाही. आणि तसं आता आपण पण ठरवलं लोकसभेला कम से कम कुणी म्हणत असेल यंत्रणा बिंत्रणा नाही हे डब्या डुब्यावाले ये. अरे तुमच्यासारखे जीवा भावाचे माणसं हे फक्त निलेश लंकेच्या नशिबात आहे. ही संपत्ती आपल्याकडे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता आता 2 दिवस जे डायऱ्या डुऱ्या घेऊन येणार त्या तिकडले लोक आलेले आहेत पार्सल माहिती तुम्हाला. आणि आता खट लागावं लागेल बरं का येड्यांनो. आता बघून जमणार नाही जरा खट लागावं लागेल. आता समजून घ्या याच्यात काय. आता पाहुण्यांना सांगा 2-4 दिवस पाहुणचार झाला आता निघा निघा प्रवरा नगरला सांगा. ते सगळे नोकरीवाले लोक आहेत. जमन का नुसतं हसले का जमणार नाही. मला उद्या रिझल्ट पाहिजे. प्रत्येक गावात बाहेरचे पाहुणे 4 दिवस हिंडायतात ना कारण ते आता गावागावात फिरून लक्ष्मी दर्शन देतात. लक्ष्मी दर्शन देतात. जरा बघा तपासून थोडंफार. आता आपण गावाची गावात एकदम आता गावातल्या वेशी बसून राहिलं पाहिजे. चौकात चौकात बसलं पाहिजे. हे सगळ्या त्या निमित्ताने सांगतो. आणि 13 तारखेला आपली तुतारी अशी काय वाजली पाहिजे ना तिचा आवाज कुठं गेला पाहिजे दिल्लीला गेला पाहिजे. आपलं चिन्ह कुठं गेलं पाहिजे घराघरात गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे. तुम्ही प्रचाराला कोण कोण हिंडलं खरं खरं सांगायचं. खोटं सांगितलं ना मी 1 मिनिटात सांगा ना हे फिरला नाही म्हणून. नाही नाही उभा ना करा उभा नाही हात वर करा. अरे नाही नाही हा कल्याणवाले पण हिंडलेत पण मला जरा इकडले तुमचं काय रे. खोटा एकाने जरी हात वर केला ना मी 1 मिनिटात सांगन याची नजर खोटी. भाऊशेठ तुम्ही फिरले नाही बरं का अजून. हा तुम्ही बळत नाही हात वर करायचा. आता जाऊ द्या. आता 2 दिवस आहे ना 2 दिवस डोळ्यात तेल घालून आतापासून गेल्यापासून आहे ना घराघरात आपलं चिन्ह पोचलं पाहिजे. ग्रामपंचायत कशी निवडणूक लढविता आणि स्पर्धा लागली पाहिजे. तालुक्यात स्पर्धा. माझं गाव सगळ्यात जास्त मताधिक्याने पुढे जाईल. माझं गाव सगळ्यात जास्त मताने पुढे जाईल. ही स्पर्धा लागली पाहिजे. आणि सगळ्यांनी आपापल्या देवदेवतांना त्या ठिकाणी स्मरून सांगा आता आम्ही 13 तारखेला 6 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त तुतारी कशी जास्तीत जास्त वाजत हाच या ठिकाणी प्रयत्न करू. ही या ठिकाणी सर्वांनी खूनगाठ बांधा हीच या ठिकाणी विनंती करतो. आणि यानंतर अनेक मान्यवर बोलणारे. मी जरा उमेदवार आहे ना सगळीकडे तोंड दाखवावं लागत आहे का नाही. बघा श्रीगोंदेवालांचा आदर्श घ्या. त्यामुळं मी आता आजचा उद्याचा दिवसच राहिलेला आहे. सगळ्यांनी ताईंचं भाषण ऐकायचा. ताई आलेल्या आहेत कुठून. काल ताईंनी निवडणुकीला काल ताईंची निवडणूक संपली. बघा म्हणजे झाशीची राणी कशी असते ना ती म्हणजे ताई. काल निवडणूक पार पडली आणि आज लगेच ताईंचा झंझावात चालू झाला. आणि मला आल्या म्हणलं तू वजन लय कमी झालं. म्हणलं तुमचं काय कमी झालं काय वजन. म्हणलं तुमचं लय कमी झालं पण म्हणलं आता आपलं लोकसभेत वाढणार आहे. हा